मित्रांनो, आजचा विषय आपला वेक्टर मॉडेल्स सिरीजमधील एमपीडब्ल्यू लर्निंग सेंटर चिकनगुनिया पार्ट 2. ठीक आहे मित्रांनो, आजचा आपला लेक्चर कोणता आहे? चिकनगुनिया. डिसीज कोणता आहे? चिकनगुनियामध्ये पार्ट 2 आपला आहे. ठीक आहे. आता हे पार्ट 2 मध्ये आपण काय पाहणार आहोत? ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हेलियन्स अँड मॉनिटरिंग. चला सुरुवात करूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, चिकनगुनियाच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पूर्णपणे समजून घेतली. ठीक आहे मित्रांनो, आजच्या पार्ट 2 मध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सिलेबसनुसार पुढील 3 महत्त्वाचे मुद्दे शिकणार आहोत. एक, ट्रीटमेंट म्हणजे उपचार. सेकंड, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल म्हणजे प्रतिबंध व नियंत्रण. आणि थर्ड, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे रोग निरीक्षण व प्रतिबंधात्मक उपाय. हे सगळं आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया मित्रांनो. नंबर 1, डायग्नोसिस पाहूयात. चिकनगुन्याचे निदान रुग्णाची लक्षणे आणि प्रयोगशाळेतील तपासण्याच्या आधारे केले जातात. नंबर 1, CBC कंप्लीट ब्लड काउंट हे टेस्ट केली जातात. त्याच्यामध्ये WBC कमी असू शकतात. प्लेटलेट्स काउंट साधारण सामान्य असतो किंवा थोडा कमी होतो. RT-PCR टेस्ट केली जातात. आजाराच्या पहिल्या 5 ते 7 दिवसात व्हायरस शोधण्यास सर्वात महत्त्वाचं असतं. IgM ALEचा साधारण 5 दिवसानंतर पॉझिटिव्ह होते. चिकनगुन्या निदानासाठी सर्वाधिक वापरली जाणारी चाचणी. आता व्हायरस आयसोलेशन संशोधनासाठी वापरली जाते, नियमित निदानासाठी वापरली जात नाही. ठीक आहे. एक्झाम पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात RT-PCR केली जाते. 5 दिवसानंतर IgM ELISA केली जातात. आता मित्रांनो, ह्याचं ट्रीटमेंट पाहू आपण. सर्वात महत्त्वाचा, चिकनगुन्यासाठी कोणते विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही सध्या. उपचार हा लक्षणानुसार सपोर्टिव्ह ट्रीटमेंट केला जातो. आणि उपचार काय? पूर्ण विश्रांती, भरपूर पाणी, द्रवपदार्थ, ORS, पॅरासिटामॉल, तपासणी, सांधेदुखी, डॉक्टरांच्या सल्ल्यांनी औषधे घेऊ लागतात. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कोणताही आता मित्रांनो, उपचार हा लक्षणानुसार सपोर्टिव्ह ट्रीटमेंट केला जातो. ठीक आहे. आता उपचारमध्ये काय? सगळ्यात महत्त्वाचा पूर्ण विश्रांती, भरपूर पाणी व द्रवपदार्थ, ORS, पॅरासिटामॉल, तपासणी, सांधेदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध. ठीक आहे मित्रांनो. डेंग्यूची शक्यता पूर्णपणे नकारल्याशिवाय ॲस्पिरिन किंवा अबुप्रोफेन देऊ नयेत, कारण रक्तस्रावाचा धोका असू शकतो. आता मित्रांनो, दीर्घकालीन सांधेदुखीचे व्यवस्थापन. काही रुग्णांमध्ये सांधेदुखी अनेक आठवडे किंवा महिने राहू शकते. अशा वेळी फिजिओथेरपी, हलका व्यायाम, सांध्याची हालचाल सुरू ठेवणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार. ठीक आहे मित्रांनो. आता नंबर 4, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, परिबंध. वैयक्तिक संरक्षण, पूर्ण बाह्य कपडे, मॉस्किटो रिप्लेस क्रीम आणि खिडक्यांना जाळी, दिवसा देखील डासांपासून संरक्षण करणे. घराभोवती कूलर आठवड्यातून एकदा रिकामा करा. फुलदाण्या, टायर, नारळाच्या कवट्या यामध्ये पाणी साचू देऊ नका. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा. एक्झाम पॉईंट, ॲडिस डास हा दिवसात चावतो आणि स्वच्छ साचलेल्या पाण्यास पैदास करतो. कंट्रोल मेजर्स, नियंत्रण आणि उपाय. सोर्स रिडक्शन काय? डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करणे. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी काढून टाकणे, योग्य ड्रेनेज व्यवस्था. केमिकल कंट्रोल काय? फॉगिंग, उद्रेकाच्या वेळी लार्वोसाइड्सचा वापर. बायोलॉजिकल कंट्रोल, गंबुसिया आणि गप्पी मासे वापरणे आणि नियंत्रणासाठी. ठीक आहे. आता हेल्थ एज्युकेशन काय? आरोग्य शिक्षण. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांना सांगावे, आठवड्यातून एक ड्राय डे पाळा. घराभोवती स्वच्छ ठेवा. ताप आणि सांधेदुखी असल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. ठीक आहे मित्रांनो. आता सर्व्हिलियन्स, रोग निरीक्षण. ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्स म्हणजे मित्रांनो, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ताप आणि सांधेदुखीचे असलेल्या रुग्णांचा शोध घेतात. पॅसिव्ह सर्व्हिलियन्स म्हणजे रुग्ण स्वतः आरोग्य केंद्रात येतो. सेन्सिनियल सर्व्हिलियन्स म्हणजे निवडक रुग्णालयामधून नियमित माहिती गोळा केली जाते. ठीक आहे मित्रांनो. आता मॉनिटरिंगमध्ये नवीन रुग्णांची नोंद करणे, फिवर केसेसची माहिती, लार्वा सर्वे, फॉगिंगची तपासणी, सोल रिडक्शनचे निरीक्षण, केस रिपोर्टिंग. ठीक आहे मित्रांनो. आता आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन. जर एखाद्या भागात चिकनगुन्याचे रुग्ण अचानक वाढले तर काय करावं लागेल? आता MPWने काय करावं? संशयित रुग्णांची नोंद करणे, RT-PCR, IMG, ELISA तपासणी करणे, लार्वा सर्वे करणे, डासांची पैदास शोधून नष्ट करणे, फॉगिंग करणे, आरोग्य शिक्षण देणे, फॉलोअप करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवणे. आता मित्रांनो, MPW हेल्थ वर्करची भूमिका काय आहे? MPWची महत्त्वाची कामे: हाऊस टू हाऊस फिवर सर्वे, म्हणजे हाऊस टू हाऊस आपल्याला जावं लागेल, कुणाला ताप वगैरे आहे का नाही सर्वे करावं लागेल. देन लार्वा सर्वे, ताप व सांधेदुखी असलेल्या रुग्णांची नोंद करणे, संशयित रुग्णांना तपासणीसाठी पाठवणे, आरोग्य शिक्षण देणे, सोर्स रिडक्शनमध्ये लोकांना सहभाग वाढवणे, फॉगिंग आणि नियंत्रण उपाययोजना सांभाळणे, केस रिपोर्टिंग म्हणजे फॉलोअप करणे. एक्झाम पॉईंट, MPW हा चिकनगुन्या नियंत्रण कार्यक्रमातील महत्त्वाचा दुवा आहे.
MPW हा चिकनगुनिया नियंत्रण कार्यक्रमातील महत्त्वाचा दुवा आहे. ठीक आहे मित्रांनो. आता नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये भारतामध्ये चिकनगुनियाचे नियंत्रण नॅशनल वेक्टर कंट्रोल डिसीज प्रोग्राम अंतर्गत केले जाते. या अंतर्गत मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, फॅलेसिस, काला आजार, जॅपनीज इन्सेफेलायटिस या रोगांवर नियंत्रण ठेवले जातं. ठीक आहे मित्रांनो. आता बहुतेक डेंगू आणि पूर्ण म्हणजे 90% सिलेबस सेमच आहे मित्रांनो, डेंगूचा आणि ह्याचा चिकनगुन्याचा. आता 12 पॉईंट इम्पॉर्टंट MCQज आपण पाहूया. चिकनगुन्याचा रोगकारक व्हायरस कोणता? चिकनगुनिया व्हायरस मित्रांनो. चिकनगुन्याचा मुख्य वेक्टर कोणता आहे? ॲडिस इजिप्टी. चिकनगुन्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण कोणते? म्हणजे तीव्र सांधेदुखी. चिकनगुन्याच्या सुरुवातीच्या निदानासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरते? RT-PCR. चिकनगुन्या नियंत्रण कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत केले जाते? म्हणजे नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. आता रॅपिड रिव्हिजन पाहूया. डिसीज कोणता आहे मित्रांनो? आपला चिकनगुनिया आहे. याचा एजंट कोणता आहे? चिकनगुनिया व्हायरस आहे. त्याची फॅमिली कोणता आहे? टोगावायडिया. ह्याचा जिनस कोणता आहे? अल्फा व्हायरस. ह्याचा वेक्टर कोणता आहे? ॲडिस इजिप्टी. हे डे बायटिंग मॉस्किटो आहे, म्हणजे दिवसा चावतो. ह्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 2 ते 7 days. आता ह्याचा मेन सिम्पटम आहे सिव्हिअर जॉईंट पेन. डायग्नोसिस कोणता आहे? ह्याचा RT-PCR, IgM, ELISA. ट्रीटमेंट ह्याचा सपोर्टिव्ह केअर. प्रिव्हेन्शन कोणता ह्याचा? सोर्स रिडक्शन, ड्राय डे, फॉगिंग. सर्व्हिलियन्समध्ये काय? ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, सेन्शिनल. MPWचे कामं काय? फिवर सर्वे, लार्वल सर्वे, हेल्थ एज्युकेशन आणि रिपोर्टिंग. मित्रांनो, आज आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, आउटब्रेक, इन्व्हेस्टिगेशन, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQज सविस्तर पाहिले. यासह चिकनगुनिया हा विषय महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या भरतीनुसार टेक्निकल सिलेबसनुसार पूर्ण झाला. आता पुढील लेक्चरमध्ये आपण वेक्टर बॉर्न डिसीजमधील महत्त्वाचा विषय म्हणजे लिम्फॅटिक फायलेरियास म्हणजे हत्तीरोग शिकणार आहोत. मित्रांनो, हा लेक्चर आपला पूर्ण झाला. चिकनगुनिया हा टॉपिक, हा डिसीज आपला एकदम पूर्णपणे 4 टॉपिकनुसार आपला पूर्ण झाला. म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, ट्रीटमेंट, प्रिकॉशन, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, हे जे टेक्निकल सिलेबस जे ऑफिशियल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, शासनाने दिलेलं आहे, आरोग्य विभागाने दिलेलं आहे, त्यानुसार आपला हे सिलेबस पूर्ण झाला. आता मित्रांनो, आपला पुढचा लेक्चर आहे लिम्फॅटिक फायलेरियास म्हणजे हत्तीरोग आपण शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला लेक्चर उपयुक्त वाटला असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या मित्रांपर्यंत जे MPWची तयारी करत असाल त्यांच्याजवळ लवकर पोचवा आणि त्यांना सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढं होईल एकदम सोप्या भाषेमध्ये आपण हे लेक्चर तयार केलेले आहे. मित्रांनो, पूर्ण सिरीज तुम्ही जर एकमेकांशी जुळलेली आहे, पूर्ण सिरीजमध्ये जे डिसीज आहे ते एकमेकांशी जुळलेले आहे, तुम्ही एकदम पूर्ण सिरीज पहा, मग तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये तो तर सगळे नोट्स समजून जाईन आणि तुम्ही एकदम ऑफिशियल तरीकेने एकदम निवांत तुम्ही काय करणार, एक्झाममध्ये प्रश्न सॉल्व्ह करते. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.